आताशी ना श्रावणात पडवळा भरपूर बाजारात आणि गावठी असत हां. मोठ्ठेच्या मोठे लोकांनी वेल घातलेले असत. एक एक असत ती 2-2 अडीच फूट. आणि ही बुटकी आमच्या शेजारणीन म्हाका याक दिल्ला, म्हणजे तिनं गावातसून आणलेला. आम्ही कणकवलेत रावतो शहरात. पण इतकी चव भारी. अशी जर बुटकी मिळाली पडवळा तर आणून करून बघा. आणि एकदम कोवळी. नंतर त्या चमच्यान असं त्याची ना वरची साल तासलंय, कारण जरा उग्र वास येता म्हणान बरीच लोक तसाच घालतात. पण आपण टासायची तुमका होई असली तर. नंतर त्याच्यातले बिये काढले. एकदम पोकळ आणि भुसभुशीत कोवळी असत होई, बारकी दिसली तरी. बाजारात जर घेऊक गेल्यास एक 30 रुपयान याक आणि मोठी असत ती 60 रुपयान. नंतर असे 2 तुकडे केले आणि बारीक चिरून घेतले. साधी सोपी भाजी इतकी चविष्ट लागता. चपातीबरोबर तर मस्त. डाळीची आमटी, चपाती ह्याच्याबरोबर ही भाजी एकदम भारी लागतं. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, उभी चिरून मिरची, बारीक चिरून कांदो व्यवस्थित भाजून झाली की जरा हळद घालायची हवी असली तर. ती परतून घेतलं आहे. नंतर घातलं आहे पडवळ. त्या आधी चुरचुरीत परतायचा. 2-3दा असा व्यवस्थित परतलात ना की शिजताना पटकन शिजतं. अशी भाजी करून बघा, एकदम भारी चव. मस्त परतून झाल्यावर चवीपुरता मीठ घालायचा. किंचितसो गूळ घालतो आम्ही. तुमका होयो तो घाला, नाही घातलास तरी चालतं. आणि भिजवलेली चणा डाळ मस्त परतून झाकून शिजवून घ्यायची. एका पाणी घालूची अजिबात गरज नाही. पडवळाक पाणी सुट्टा आणि श्रावणात तर हमखास सुट्टा. म्हणजे एक पडवळाक इतक्या सुट्टा की त्या गाळून काढूची पाळी. पण ह्याका तितक्या सुटाक नाही. जरा जाड मी चिरलं आहे, कारण मग भुसभुशीत ते फोडी शिजान येतात. आणि एकदम पाटीत लबलबीत जर चिरलास तर त्याचा पीठ होता. मस्त वाफेर शिजवून झाली की भरपूरसा खोबरा घाला. अशी भाजी करा, खावा. अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब.